कोण म्हणतं व्हेज बिर्याणी नसते, व्हेज पुलाव असतो. ही रेसिपी एकदा ट्राय केली तर चिकनच्या बिर्याणीला सुद्धा मागं सरकवेल अशी ही व्हेज बिर्याणी आहे. नमस्कार सर्वांना, मी स्नेहल मेक्स मॅजिक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण व्हेज बिर्याणी बनवणार आहोत, ते पण भाज्यांना तंदुरी स्मोक फ्लेवर देऊन. मी प्रत्येक बिर्याणीच्या रेसिपीमध्ये हेच म्हणते की तांदूळ अर्धा तास भिजत घालायचे, कारण तांदूळ खूप छान फुलतो आणि सॉफ्ट होतो, म्हणून भिजत घालणं गरजेचं आहे. इथं मी तांदूळ 2 कप घेऊन ते धुवून व्यवस्थित वॉश करून भिजत ठेवलेले आहेत अर्ध्या तासासाठी. त्याचप्रमाणे दुसऱ्या भांड्यामध्ये आपण भाज्या मॅरिनेशन करून ठेवणार आहोत. भाज्यांमध्ये इथं मी गाजर, वाटाणा, बटाटा, फ्लावर, टोमॅटो आणि पनीरसुद्धा घेतलेलं आहे, ते मी शेवटी टाकणार आहे. त्यातच मी बारीक कट केलेल्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, पुदिना, हळद, जिरे पावडर, धने पावडर, मिरची पावडर, मीठ, गरम मसाला आणि दही टाकलं. सर्व एकत्र मिक्स करून घेतलं. सर्व भाज्या मी इथं 1/4 कप घेतलेल्या आहेत आणि जे सुके मसाले आहेत ते 1 टीस्पून प्रमाणे सर्व घेतलेले आहेत. मीठ तुमच्या अंदाजाने टाका आणि दही आहे इथं मी 1/4 कपच टाकलेला आहे. आता या ज्या भाज्या आहेत त्यांना स्मोकी फ्लेवर आणण्यासाठी आपल्याला एक कोळसा गॅसवर गरम करायचा आहे. तो याच्यामध्ये ठेवायचा वाटीमध्ये आणि त्याच्यावरती थोडंसं तूप टाकायचं. तो धूर आहे तो बाहेर जाऊ नये म्हणून त्याच्यावरती झाकण ठेवायचं, म्हणजे भाज्यांना छान स्मोक फ्लेवर येईल. आता तोपर्यंत आपण राईस बनवून घेऊया. इथं मी गरम पाण्यामध्ये 2 लिंबाच्या स्लाइस टाकलेल्या आहेत आणि खडा मसाला टाकला आहे. खड्या मसाल्यामध्ये इथं मी तमालपत्र, दालचिनी, मिरे, लवंग आणि स्टारफूल घेतलेले इथं. त्याचप्रमाणे भरपूर असं मीठ टाकायचं. पाणी उकळलं की त्याच्यामधले सर्व खडे मसाले काढायचे, पण त्यातली दालचिनी आणि स्टारफूल त्यातच ठेवायचं. तांदूळ टाकायचा. आता हा आपल्याला 90% असा शिजवून घ्यायचा आहे. परत तो सर्व गाळून घ्यायचा. इथं मी चाळणीमध्ये बाजूला काढून घेतलेला आहे. आतल्या आत तो वाफलून छान सुटीत आणि मोकळा असा होतो, सॉफ्ट होतो. गरज नाही आहे त्याला एक्स्ट्रा शिजवायची किंवा थंड पाण्यामध्ये टाकायची, असाच बाजूला ठेवून द्यायचा. आता कढईमध्ये गरम तेलात स्लाइस केलेला कांदा टाकायचा. तो ब्राऊन हो कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा. हा आपल्याला बिर्याणीसाठी लागणार आहे. सोनेरी रंगाचा झाला की व्यवस्थित सर्व तेल नितळून तो बाहेर काढून घ्यायचा. आता त्याच कढईमध्ये आपल्याला जिरं आणि ते आपण तमालपत्र त्यातलं काढलेलं ते हात टाकायचं, व्यवस्थित भाजून घ्यायचं. त्यात सर्व मॅरिनेटेड भाज्या टाकायच्या. त्यातच पनीरसुद्धा टाकायचं. पनीर मी थोडंसं तळून घेतलेलं आहे, कारण भाज्यांमध्ये गेलं तर ते फुटू नये म्हणून मी ते तळून घेतलेलं आहे. त्यातच आपण जो फ्राय केलेला कांदा आहे यात टाकायचा. भाज्यांना आता ॲटोमॅटिक पाणी सुटलेलं असेल, पाणी एक्स्ट्रा टाकायची गरज नाही. झाकण ठेवायचं. परत एक वाफ काढायची. भाज्या किती शिजल्यात बघायचं. हवं असल्यास पाणी टाकायचं. आता भात टाकल्यावर तो करपू नये म्हणून आपल्याला इथं पाणी टाकणं गरजेचं आहे. भाज्या शिजल्या नव्हत्या, सो मी परत अजून 5 मिनटं त्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत. भाज्या शिजल्या की त्याच्यामध्ये आपण जो फ्राय करून घेतलेला आहे तो कांदा टाकायचा. थोडंसं तूप टाकायचं आणि जो आपण शिजवून घेतलेला भात आहे तो सर्व याच्यामध्ये टाकून घ्यायचा. बघा भात किती व्यवस्थित फुललेला आहे, सॉफ्ट झालेला आहे. त्याला गरजच लागली नाही थंड पाण्यामध्ये टाकायची. व्यवस्थित छान झालेला आहे भात. सर्व टाकून घ्यायचा भात. सर्व भात एकसारखं व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचा. त्याच्यावरती तूप टाकायचं. इथं मी थोड्याशा केशरच्या काड्यासुद्धा टाकलेल्या आणि येलो कलर टाकून घेतला. वरती फ्राईड केलेला कांदा टाकला, कोथिंबीर टाकली आणि आता आपल्याला परत एक 5 ते 7 मिनटं आपल्याला दम द्यायचं आहे. तर त्याच्यावरती झाकण ठेवायचं. त्याची वाफ बाजूला जाऊ नये म्हणून मी त्याच्यावरती जड वस्तू ठेवलेली आहे. आता मी नेहमी सांगते की त्याच्यामध्ये थोडंसं होल करायचं, कारण वाफ वर यावी आणि सर्व वरचासुद्धा भात व्यवस्थित वाफरला जावा. आणि याच्यावरती मी हे जाड वस्तू ठेवली आणि व्यवस्थित 5 ते 7 मिनटं वाफवून दिलं. आणि किती सुरेख अशी वाफ सुटलेली आहे बघा. व्यवस्थित झालेला, फुललेला अगदी. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती सुरेख टेक्स्चर, लेयर आणि व्यवस्थित असा फ्लेवर आलेला आहे. त्याला बघूनच क्रेविंग्स होतील. हा भात मी कोशिंबिरीसोबत सर्व केला. तुम्हाला कशासोबत आवडतो, कोणत्या रायत्यासोबत आवडतो मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि किती सुरेख दिसतोय. मला मुळात बिर्याणी हा प्रकार खूप आवडतो, मग ती व्हेज असो किंवा नॉनव्हेज असो. मी याचं सर्व साहित्य मेजरमेंट सहित खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की जाऊन बघा. आणि असंच रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि रेसिपीज एन्जॉय करा. थँक्यू.